सिंबोरा येथील अप्पर वर्धा धरणामधून रतन इंडिया पॉवर प्लांट येथे वीज निर्मितीकरिता पाण्याची पाईपलाईन गेली असून लेहेगाव चौकीवर 5 दिवसापासून ही पाईपलाईन फुटलेली असून दररोज कितीतरी लिटर पाणी वाहत जात आहे. येथील संबंधित अधिकारी कुंभकर्णी झोपेत दिसत आहेत. अमरावती जिल्ह्यात 45°C पेक्षा जास्त तापमान असून उन्हाळ्यातील तापमान अधिक वाढल्यास पाण्याच्या पातळीत मोठी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंबोरा येथील अप्पर वर्धा धरणातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात तथा अमरावती शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व MIDC येथे सुद्धा पाणी पुरवठा केला जातो. अप्पर वर्धा धरणातून मुबलक पाणीसाठा जमा होत असल्याने अमरावती शहराला वर्षभरही पाणीटंचाई भासत नाही. या धरणातून शेतीसह औद्योगिक क्षेत्रात सुद्धा पाणी पुरवठा केला जातो. पावसाळा भरपूर प्रमाणात झाला तरी उन्हाच्या तापमानामुळे धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. पॉवर प्लांटचे अधिकारी आंधळेपणाची भूमिका बजावत आहेत. सध्या उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. या विक्रमी उन्हामुळे पाण्याचा वापरही तेवढ्याच पटीने वाढला आहे. अशा परिस्थितीत प्लांटला होणाऱ्या पाणी पुरवठ्याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून अनेक गावांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत होते. मात्र दरम्यानच्या काळात या गंभीर बाबींकडे लक्ष देण्यात आल्याने या भागातील पाणीटंचाई कमी झालेली आहे. मात्र काही गावात पाणीटंचाई सुरूच आहे. त्यामुळे गावातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. इथे पॉवर प्लांटच्या पाईपलाईनचे पाणी इतरत्र वाहत जाऊन नाल्यात येत आहे. एकीकडे शहराला पिण्याच्या पाण्यासाठी 2 ते 3 दिवसाआड प्रतीक्षा करावी लागते तर दुसरीकडे वीज निर्मितीकरिता आवश्यक पाणी 5 दिवसापासून वाहून जात असल्यामुळे डवरगाव येथील पॉवर प्लांटच्या भोंगळ कारभारामुळे डवरगावचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई लक्षात घेता असे असताना धरणातील पाण्याचा अपव्यय होत असून थांबविण्याची मागणी जनतेकडून होत आहे. तरी वरिष्ठांनी दखल घेऊन लवकरात लवकर होणारा पाण्याचा अपव्यय थांबवावा. दत्तराज इंगळे, संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी.